नमस्कार, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाइल्ड अननोन पॉकेट आर्किटाइप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून द माउंटन हे कार्ड, त्याचा सखोल अर्थ, त्याची प्रतिमा, त्याची प्रकाश आणि सावली बाजू, या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे, हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते. द माउंटन हे कार्ड ध्येय, आत्मशिस्त, साधना आणि आत्मबळाचे प्रतीक आहे. हे दर्शवतं की तुम्ही एका मोठ्या मार्गक्रमणाच्या आध्यात्मिक किंवा मानसिक चढाईच्या टप्प्यावर आहात. पर्वत म्हणजे एक पवित्र जागा जिथे पोहोचायला खूप संयम, एकाग्रता आणि शांतता लागते. हे कार्ड तुमच्या अंतर्गत बळावर, साधनेवर आणि एकाकी प्रवासावर लक्ष केंद्रित करतं. आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत, म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. या कार्डमध्ये एक उंच बर्फाच्छादित पर्वत आहे जो संकल्प, आव्हान आणि ध्येयाच्या उंचीचं प्रतीक आहे. पर्वताच्या मध्यभागी एक तेजस्वी पिवळसर झरोका विंडो आहे ज्यामध्ये एक व्यक्ती उभी आहे. ही व्यक्ती म्हणजे तुमची उच्च भावना किंवा आत्मा किंवा हायर सेल्फ जो आता त्या उंचीवर पोहोचला आहे. पार्श्वभूमीतील रंगलेले आकाश, हिरवं, जांभळं, निळसर हे दिव्यता, अंतर्ज्ञान आणि ऊर्जा चक्रांचं ऑरिक फील्डचं प्रतिबिंब आहे. पर्वताच्या खाली असलेलं अंधारलेलं जंगल हे तुमच्या मागे राहिलेला संघर्ष आणि गडद काळ सूचित करतं. आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते, अपराईट येते, तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्ही स्वतःच्या जीवनात एक महत्त्वाचं शिखर गाठण्याच्या वाटेवर आहात. तुम्हाला ध्येय ठरवण्याची आणि त्यासाठी न थकता प्रयत्न करण्याची ताकद मिळालेली आहे. हा पर्वत म्हणजे तपश्चर्या, एकांत आणि आत्मबळ, जिथे शांतता असली तरी ती पूर्णता घेऊन येते. तुम्ही आता विजन क्वेस्ट किंवा आत्मशोधाच्या प्रक्रियेत आहात. आता आपण बघणार आहोत या कार्डचे शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे सावली बाजू. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते, रिव्हर्स येते, तेव्हा हे या कार्डचे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट दर्शवते. तर हे काय सांगते? पर्वत जसा उंच आहे तसाच तो एकटा आणि कठीणही आहे. तुम्हाला या प्रवासात खूप एकटं वाटू शकतं आणि इतर लोकांशी तुमचं कनेक्शन तुटलेलं वाटू शकतं. एखादं ध्येय मिळवताना जर इगो वाढत असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा त्याग करावा लागत असेल तर त्याचं खूप वाईट वाटू शकतं. कधी कधी तुम्ही इतके ध्येयावर केंद्रित होता की हृदयाच्या भावना आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करता. आता या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे, काय संदर्भ आहे, हे आपण बघणार आहोत. हे कार्ड दर्शवतं की तुम्ही सध्या एक ध्येय, आत्मशिस्त किंवा मोठे काहीतरी साध्य करण्याच्या मार्गावर आहात. तुमच्या आत्मिक कार्यासाठी तुम्ही बाहेरच्या आवाजांपासून दूर जाऊन एकांत शोधत आहात. ही वाट तशी कठीण असली तरी तुम्हाला तुमचं अंतरंग साथ घालत आहेत. शिखर गाठा, सत्य शोधा. तुमचं काम, साधना आणि सेवा या सर्व गोष्टींचा मुख्य उद्देश आता उच्च ध्येय साधणं हाच आहे. तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो? तुमचं हृदय, विश्वास आणि आंतरिक बळ हाच तुमचा खरा आधार आहे. प्रयत्न थांबवू नका. हा पर्वत तुमच्यासाठी बनलेला आहे. प्रत्येक पायरीवर आत्मिक प्रकाश आहे. तुम्ही त्याकडे चालत आहात. हृदय शांत ठेवा आणि एकाग्रतेने पुढे जा. तुमचं सत्य त्या उंचीवर तुमची प्रतीक्षा करत आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.